अदू काय वेडेपणा चाललाय अदू? काय करतोयस तू? अरे काय लिहितोयस तेही उलट सांग तर खरं. उठ ना, ये इकडे ये दाखवतो. काय लिहितोस? ते बघ, कळलं? द ग्रेट आर्टिस्ट लिओनार्दो दा विंची, तो लिहायचा असं उलट, ते पण दोन्ही हाताने. ते ठीक आहे अदू, पण तुला कशाला हवेत हे उद्योग? कशाला म्हणजे? समजा उद्या मला एखादा सिक्रेट मेसेज पाठवायचा असेल तुला सगळ्यांच्या नकळत, तर कमॉन यार, हसतेस काय? मला वाटलं होतं की ही आयडिया तुला सॉलिड रोमॅन्टिक वगैरे वाटेल, लागशील छान अशी. हसतेस तू. वेडा आहेस तू अदू, काहीही करत असतोस माहितीये. मध्ये ते पायाने लिहिण्याचं खूळ काय घेतलं होतंस, हातांवर उलटा काय चालत होतास. मॅड आहेस तू, मॅड, कम्प्लीट मॅड. तुझ्यासाठी. अच्छा, एनिवे, मला या सगळ्या गोष्टी करायला प्रचंड आवडतं ग. आणि तुला तर माहितीये, ज्या गोष्टी मला आवडतात त्या मी करतोच. अगं त्याच्यात तर थ्रिल आहे ना आयुष्याचं. अरे पण अशा गोष्टींमुळे तुझी क्रिएटिव्ह एनर्जी वाया जाते अदू, विखरून जाते, विरून जाते ती. उलट असल्या वेगळ्या वेगळ्या प्रॅक्टिसेस आणि एक्सरसाइजेस केल्यामुळे ना ती डेव्हलप होते, वाढत जाते. नाही होय. नाही होय. नाही, खरंच अदू, हे सगळे उद्योग करण्यापेक्षा तू फक्त पेंटिंग कर. वॉटर कलर्स मध्ये तू उत्तम करतोस ते. तुझ्या बोटांमध्ये जादू आहे अदू. खरंच? काय रे, किती सिन्सिअरली सांगते मी, कधीतरी माझं बोलणं मनावर घे ना. तू पेंटिंग वर कॉन्सन्ट्रेट केलंस ना तर तुला सगळं काही मिळेल अदू, सगळं काही. यश, पैसा, प्रसिद्धी, हा, आणि त्याबरोबरीनं काठोकाठ आनंदही मिळेल. प्लीज मनावर घे अदू, प्लीज. तुला खरंच वाटतं मेघना की हे सगळं एकत्र शक्य आहे? हो. ओके, मग मी आता पूर्णपणे वॉटर कलर्स वरती कॉन्सन्ट्रेट करेन, तू म्हणतेस तसं. आणि तू म्हणतेस तसं सगळं घडलं ना, तर माझ्या प्रत्येक पेंटिंग खाली मी ही अशी सही करेन. ही तू वेडास का तू? हे काय, पेंटिंग्स तुझी आणि सही माझ्या नावाची? हो, पेंटिंग्स माझी, सही तुझ्या नावाची. नाही 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 नाही, तेच करेक्ट आहे, कळलं? नाही नाही नाही, ते पेंटिंग कोणाचं आहे ते नाही बघणार आहे मी. खूप अभ्यास आहे मला, माझी परीक्षा आहे, खूप अभ्यास करायचा आहे. मी ते पेंटिंग बघणार सुद्धा नाहीये. तरी मला सकाळी सांगितलं होतं मला मीटिंगला जायचं आहे, अजून पत्ता नाही याचा. माईना सांगून निघू का? पण नको, दुपारची वेळ विश्रांती घेत असतील त्या. अर्चू केव्हा येईल, कठीण आहे रे बाबा. अर्चू म्हणजे कमाल आहे, कमाल. अरे सतीश, इथे काय उभा आहे? अर्चू काय हे, किती उशीर, केव्हापासून वाट बघते मी तुझी. अरे काय झालं, क्लास संपल्यावर आम्हाला सगळ्यांना ना खूप भूक लागली होती. हे म्हणून त्या बघ, मी तुला सकाळीच सांगितलं होतं मला मीटिंगला जायचं आहे. अरे देवा सतीश, आय एम सो सॉरी, माझ्या खरंच लक्षात नाही राहिलं. बरं 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 बरं, तुझ्यासाठी चहा करून ठेवलाय. परवा मारे लेक्चर दिलेस ना, चल येतो मी. ए, आता काय? ऑल द बेस्ट. अर्चू चिडलोय मी. तरी सुद्धा ऑल द बेस्ट. तरी सुद्धा थँक्यू. चल. वेळेत पोचलात करे शाळेत? कटुकट पोचलो ग, म्हणजे यांना गेटमध्ये सोडलं आणि बेल झाली. एवढी मस्ती चाललेली असते ना रे अमित, जाई जाईपर्यंत दंगा संपतच नाही. त्याच्यामुळे रोज उशीर होतो आणि रोज ओरडा खातात माझा. तक्रार चालू होती वाटेत जाताना. काय?
माझी? काही नाही, होमवर्क झाला तरी आई टीव्ही बघू देत नाही, सारखी ओरडते वगैरे वगैरे. असं म्हणत होती? थांब जरा, येऊ दे घरी, बघतेस त्यांना. मला तर तुला सांगते आम्ही एवढा राग आला होता ना, असं वाटलं की बदलून काढावं दोघांना. एकतर ह्यांचे अभ्यास घेऊन घेऊन डोकं फिरलेलं असतं माझं, आणि वर ह्यांचं हे ऐकायचं. मी फक्त टीव्हीचा आवाज जरा कमी करा म्हटलं होतं. देवा, ए विजया, पण हे सगळं तू गोड शब्दात सांगितलं असशील ना? अमित मी ओरडते का? छे, असं मी कधी म्हणेन? असं मी म्हणूच शकत नाही. अगं तुझ्या इतकं ना मंजूळ आवाजात कुणीच बोलत नाही आपल्या घरात. अमित, बघितलंस? आय मीन ऐकलंस? बघ बघ किती गोड आहे ना. गप्प बसा अमित. मला माहिती आहे, आपण लग्नानंतर जेव्हा फिरायला गेलो होतो ना, तेव्हा तुझं आपलं सारखं हेच चाललं होतं. आठवत आहे ना? हम्म. बघ, इतक्या वर्षांची साधना माझी, पण अजून फळ मिळत नाही. अमित, आहा, आहा, वा, वा, किती किती मंजूळ, वा 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 वा. अरे सॉरी, तुम्हाला बराच वेळ वाट पाहावी लागली. बसा ना, बसा. बोला ना. नाही म्हटलं, तुमची अपॉइंटमेंट घेतलेली नाही, तुम्ही भेटता की नाही? काय नाना, अहो तुम्हाला अपॉइंटमेंटची काय गरज आहे? नाही ते आहेच, थँक्यू. हा बोला. नाही, आमचे कुडाळकर बाबाजी काय म्हणतात? आहेत, बरेच बरे आहेत. म्हणजे मध्यंतरी ते अगदी भ्रमिष्ठाच्या काठावरती आले होते, पण तुम्ही योग्य वेळी पाऊल उचलून त्यांना माझ्याकडे पाठवलं, हे फार बरं केलं. नाही, त्यासाठी मला शेवटी मेघनाच्या आईला विश्वासात घ्यावं लागलं. पण आमच्या जावांच्या बाबतीत त्यांनी जो काही प्रकार केला ना, त्यामुळे हा शेवटी मला निर्णय घ्यावा लागला. नाही, तुमचा निर्णय अगदी योग्यच होता. तुम्ही मला त्यांचं ते बाबाजींचं प्रकरण, शिवाय नातवंडासाठी धरलेला आग्रह, या सगळ्या गोष्टी मला थोडक्यात ब्रीफ केलं असल्यामुळे त्या बाबाजींच्या प्रकरणाचा वापर करून मी त्यांच्यावरती ट्रीटमेंट केली, इतकंच. ते त्या बाबाजींच्या नादातून सुटतील ना पण कायमचे? तसं तितकंसं सोपं नाही आहे ते. म्हणजे सध्या तरी मी त्यांना बाबाजी असं म्हणायचं नाही असं सांगितलंय. अर्थात तो आदेश बाबाजींचा आहे हे सांगितल्यामुळेच त्यांना ते पटलं. पण बघूया, म्हणजे आपले प्रयत्न चालू आहेत. मलाही कधी कधी कळत नाही होते असे का वागतात ते. म्हणजे आदित्यच्या लग्नानंतर त्या दोघांनी तडकाफडकी नोकरी काय सोडली, मध्ये त्यांच्या इन्क्वायरीचं एक प्रकरण झालं. ह्या सगळ्याचं दडपण आहे त्यांच्यावर का काय, पण ते असं एकदम अग्रेसिव्ह वागतात, कळत नाही का ते. हा, म्हणजे तसंच काहीसं आहे. मला तुम्हाला एक विचारायचं होतं. बोला ना. म्हणजे आदित्य आणि मेघना यांच्या वैवाहिक जीवनामध्ये काही तणाव? नाही, म्हणजे काय आहे की सुरेशराव आणि माधवीताई यांच्याबरोबर माझी जी सेशन झाली, त्याच्यामुळे मला थोडीशी शंका आली, इतकंच. कसं असतं ना की एक्सक्यूज मी. हो हो. हॅलो, हां बोला. आदित्य आणि मेघनाच्या वैवाहिक आयुष्यात ताण, म्हणजे मला आणि संजीवनाला जी शंका आली होती तेच डॉक्टरांनाही जाणवत आहे. तर माई, अरे वा, हे बघा ना, माझ्या नवीन मित्राने मला काय दिलंय. अगं बाई, काय मस्त आहे नाही? खरंच किती मस्त आहे ना माई. हो ना अर्चू? हो ग, मस्तच आहे. पण माई, नाही म्हणजे असं पेंटिंग करणारा चक्क आदित्यचा मित्र आहे, हे म्हणजे थोरच आहे. ए, अगं नाही, तोच भन्नाट आहे. काय काय करतो माहितीये? पेंटिंग्स करतो, ट्रेकिंग करतो, फोटोग्राफी करतो, पॉटरी करतो, बरेच उद्योग करतो. लोप पावत चाललेल्या सगळ्या कला शिकायच्या आहेत म्हणे त्याला. भारतभर फिरत असतो. हो, अजबच आहे वल्ली. पण हे असेच घरदार सोडून वणवण फिरणारे आपली कला जगवतात. काय रे, पण हा अवलिया तुला भेटला तरी कुठे? आणि त्याचं नाव काय? ए आदित्य, एक काम कर, त्याला आपल्या घरी घेऊन ये. हा. नानांना पण खूप आवडेल नाही का? अगदी अगदी. खूप कौतुक करतील नाना त्याचं. आणि हा राहतो कुठे रे? यातलं मला काहीही माहित नाही. म्हणजे अगं म्हणजे तो कुठे राहतोय तर दूरच, पण त्याचं नावही मला माहित नाही. आणि त्यालाही माझं माणूस आहे की कोण आहे? कमाल आहे.
आणि इतक्या कमी ओळखीवर त्याने स्वतः केलेलं पेंटिंग तुला गिफ्ट केलं. खरंच. असाच येतो. काय म्हणाला माहितीये, हम्म. माणसं अशी उगीच भेटत नसतात. अचानक, परत परत. इट इज डेस्टिनीज डिझाईन अँड वी आर डेस्टाईन टू मीट. खरंच वेगळाच वाटतो रे हा मुलगा. हे आदित्य, बोलव रे त्याला एकदा आपल्या घरी. अगं माई, या दोघांना एकमेकांचं नाव गाव काहीच माहित नाहीये. कसा घरी आणेल हा? हो, खरंच आहे. हा अजबच आहे नाही सगळं. ए मेघना, इकडे ये ना. ए, तुला आदित्यच्या नवीन मित्राची स्टोरी कळली की नाही? ए मेघना, ये ना इकडे. हे बघ किती मस्त पेंटिंग आहे. ये ना, बघ ना. त्यानं दाखवलं आधीच मला विजया ताई. मस्त आहे ना? हो, आलेच मी. अगं मेघना, काय रे आदित्य, अशी कशी तुझी बायको ही? हा नाही, मिनिटा मिनिटाला मूड बदलतायत हो तिचे. अगं नाही का अर्जुन, ते परीक्षेचं तिच्या डोक्यात आहे ना, त्याच्यामुळे आदित्य, इतकं अगदी कव्हर नको करायला लगेच. हा, तेच ना, जे आहे ते आहे. आणि ना असं मुडी मुडी करून डोक्यावर चढवून ठेवू नकोस ना तिला, नंतर तुलाच जास्त त्रास होईल. काय ग विजया? चहा पी मुकाट्याने. काय चाललंय हे सगळं? त्या पेंटिंगचा विचार मनात आल्यावर जीवाचा असा थरकाप का होतोय माझ्या. अदूच्या आठवणी दूर करण्याचा जितका प्रयत्न करतेय तितका जवळ येतोय तो. गॉड, काय नक्की नियतीच्या मनात? का पुन्हा पुन्हा येतोय तो? ते पेंटिंग हा फक्त योगायोग आहे की नियती? असं का करतेस मेघना? अर्जू आणि विजया तुला आता बोलवत होत्या तर असे तुटकपणे आत का निघून आलीस? अगं माईने पण हाक मारली तुला. तसंच काही कारण असतं तुझ्या वागण्यामागे तर मी समजू शकतो, समजून घेतो. पण आता त्या तिघींशी असं तिराहितासारखं वागण्याची काहीच गरज नव्हती ना. हे बघ मेघना, मी तुझ्यासाठी परका आहे. असं जर तुझ्या वागण्यात आलं ना तर आय कॅन टेक इट. पण मागेही मी तुला म्हणालोय की घरच्यांबरोबर आय होप यू गेट माय पॉइंट. मेघना, हा मेघना, ए मेघना. अरे बापरे, शाबास. काय आज आल्याला मेघना मेघना. हा, घ्या पाणी घ्या. वा 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 वा. काय पिशवी भरून काय आणलंय तेवढं? हा, काहीतरी खाऊ दिसतोय. अहो, तुम्हाला आठवतंय का हो? आम्ही तरची लहान होती ना तेव्हा तुम्ही बिस्किट आणायचात प्राण्यांच्या आकाराची. हो, हो, हो. ती मिळतात का हो आता? बघितलं माझ्या मिळतात का ते? मिळतील मिळतील. मिळेल तर मजा येईल नाही? होय हो. आम्ही तुला सरप्राईज देता येईल. हे पण आज मी मेघनासाठी सरप्राईज आणलेला आहे. काय सांगता काय? मेघना, अभ्यास करते ती. अगं मधून मधून अभ्यासामध्ये असा ब्रेक हवाच. मेघना, पण काय आणलेत काय एवढं दाखवा तरी. सांगतो सांगतो सांगतो. काय नाना? काय कसं काय झालं अभ्यास? हा? अगं मग सांगायचं, जगात चाललाय माझी मान काय डोलवतेस? अगं गंमत केली का तुझी? हे बघ, मी तुझ्यासाठी स्पेशल खाऊ आणलेला आहे. खाऊ? आता खाऊच. तुम्ही आमच्यासाठी लहानच आहात ग, म्हणून अशी परीक्षा असली की तुमच्यासाठी खूप काहीतरी करावं असं वाटतं आम्हाला. हे बघ, हे अभ्यास करता करता असं मधूनच तोंडात टाकायला चिवडा आणि त्या चकल्या अरे वा. खास मुद्दाम बनवून घेतल्या आहेत. आणि हे बदाम
हे 2 रात्री भिजत टाकायचे, सकाळी खायचे. यानी स्मरणशक्ती उत्तम राहते. आणि हे माक्याचं तेल डोक्यावर थापायचं, डोकं शांत राहतं. आणि हे जागरणाने पित्त झालं तर कोकम सरबत. काय कसं आहे, खाऊ? नाना हो, हे काय वेडी रडायला लागली बघ. माझ्यासाठी हे आधी कोणीच असं केलं नव्हतं हो. थँक्यू नाना. ए वेडाबाई, थँक्यू काय मारावाय का? हा अगं आवडलं ना खाऊ तुला? हं. मग झालं तर तुझ्याच हाताने ठेव, तुला कुठे ठेवायचा तो, म्हणजे लक्षात राहील तुझ्या. आणि रडू नकोस. आणि याला देऊ नको अजिबात. आले. बरं झालं वाटलं ते. वेडी आहे. झाला का? हा, आला. द्या 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 द्या. खूपच तलब आली होती हो. वा 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 वा, झकास. वा. अहो मी काय म्हणते, काय? मेघनाला 2 दिवस आपल्या घरी आणूया का हो? हो, मला काय विचारताय? देसाईंना विचारायला हवं. त्यांनी परवानगी द्यायला हवी ना. अहो कशासाठी म्हणजे काय? आता आपण लेकीला 2 दिवस आपल्या घरी नेतोय असं म्हटल्यावर देसाई नाही म्हणणार आहेत का? नाही, ते नाही म्हणणार नाहीत, पण आपलं कन्या रत्न हो म्हणेल याची खात्री आहे का तुम्हाला? म्हणेल. कारणही आहे माझ्याकडे. काय? अहो तिची परीक्षेची ना डेट डिक्लेअर झालीये. फोनवर सांगत होती मला. मग अहो मग काय, आता तुम्हाला माहित नाही का, ती अभ्यास करत असताना तिला आजूबाजूला कोणीही असलेलं चालत नाही. कोणाचाही आवाज नको, डिस्टर्ब म्हणून कोणी करायचं नाही तिला. आणि रात्री उशिरा जागून ती अभ्यास करते, सकाळी उशिरा उठते. अहो इथे सगळं चालत होतं, पण आता सासरी चालणार आहे का? इथे आली ना तर तिचा अभ्यासही होईल आणि मलाही बरं वाटेल हो. ती लग्न होऊन गेलीये ना तेव्हापासून चैनच पडत नाहीये मला. चैन मलाही पडत नाही हो, पण नक्की मला खात्री आहे त्या हो म्हणणार नाही. हो का म्हणताय असं तुम्ही? त्याचं कारण हे की आजपर्यंत त्यांच्या मनाचा थांग पत्ता त्यांनी आपल्याला लागू दिलाय का? दिलाय का? तो फाटकी चड्डीवाला, त्याचं प्रकरण मला ऐकू आलं म्हणून कळलं. त्यांनी कळू दिलं होतं का? आता तुम्ही हे का पुन्हा पुन्हा बोलताय हो? अहो तिच्या मनाविरुद्ध आपण तिचं लग्न लावून दिलं, केलं ना तिने. सुखाने नांदतीये ना तिथे ती. मग तुम्ही हा विषय सारखा का उकरून काढताय? का उकरताय म्हणजे? मला एक सांगा, त्या तुमच्या तोंडावर सांगून गेल्या ना तुम्हाला, जोपर्यंत तो फाटकी चड्डीवाला त्यांच्या डोक्यातून उतरत नाही तोपर्यंत मुलाचा विचार करणार नाही, सांगून गेल्या ना तुम्हाला. त्यांच्या शांत शांत वाटणाऱ्या चेहऱ्यामागे सतत एक वादळ असते, एक खळबळ असते. आता हे प्रकरण फाटक्या चड्डीवाल्याचं आपल्याला कळू दिलं होतं का त्यांनी? नाही ना. मलाही हव्याच आहे तो त्या इथे यायला, पण त्यांचं डोकं हे असं आहे ना, त्यांचे इशारे तुम्ही सगळ्यांनी धुडकावून लावलेत, मी नाही. मी अजूनही करा करा, फोन करा, बोलवा त्यांना. पण नाही या उत्तराची खात्री बाळगा. तयारी ठेवा, समजलं? करा. आले आले.
कोण? मेघना आहे का? हो, आपण मी आदित्य, आदित्य. आदित्य नगरकर. मेघनाला भेटायचं होतं जरा. हा, मेघना. ए मेघना. मी आदित्य, आदित्य. आदित्य नगरकर.